हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्व लाडक्या बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर नोव्हेंबरचा हप्ता हा 3 जानेवारीला तुमच्या बँक खात्यांमध्ये पोहोचला होता. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये फक्त एकच हप्ता आलेला होता. तुमच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर पोहोचला नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा. मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल. तर लाडकी बहीण योजना ही आता गेल्या 2 वर्षापासून चालूच आहे आणि 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हा तुमच्या बँक खात्यांमध्ये पोहोचला आहे. तर आता वाट पाहत आहात तुम्ही डिसेंबर महिन्याची आणि जानेवारी महिन्याची, 2 महिन्याची टोटल 3000 रुपये तुम्हाला कधी येणार आहे त्या गोष्टीची. तर आपण चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देते की डिसेंबर महिन्याच्या आणि जानेवारी महिन्याचे असे टोटल 2 महिन्याचे 3000चे हप्ते कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे, त्या बाबतीचा GR पण कधी येणार आहे, त्या सर्व सविस्तर आपण इथे चर्चा करूया. तर नोव्हेंबर महिन्याचा हा 1500चा हप्ता तुमच्या बँक खात्यांमध्ये, तर GR कधी येणार आहे सर्वात पहिले आपण ही गोष्ट करूया. तर GR आपल्याला 8 तारखेला 8 ते 12 तारखे तुम्ही नोट डाऊन करू शकता. 8 ते 12 तारखेच्या आत तुम्हाला GR येणार आहे. तो पण डिसेंबर महिन्याबाबतीचा की डिसेंबर महिन्याचे 1500चा हप्ता तुम्हाला किती तारखेपर्यंत येईल त्याचा GR तुम्हाला 8 ते 12 तारखेच्या आत जानेवारी महिन्याची ही चालू महिन्याचे 8 ते 12 तारखेच्या आत तुम्हाला माहिती पडणार आहे GR येऊन. तर मकर संक्रांतीच्या पहिलेच तुम्हाला GR आला की लगेचच तुमच्या बँक खात्यांमध्ये डिसेंबर महिन्याचे हप्ते पोहोचले जाणार आहे. तर राहिला प्रश्न आता जानेवारी महिन्याचा. सरकारतर्फे आपल्याला GR आल्यानंतरच कळणार आहे की तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे टोटल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचतील की नाही. तर तुम्हाला मकर संक्रांतीला पहिले लगेचच तुमच्या बँक खात्यांमध्ये तुमचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते हे पोहोचले जाणार आहे. तर तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचे हप्ते किंवा बाकी राहिलेले जे पण महिला आहेत की ज्यांना लाभ मिळत नाही, KYC झालेले आहे, व्यवस्थित सर्व आहे, फॉर्म्स वगैरे व्यवस्थित फिलअप केलेले आहे, KYC केलेले आहे, तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तशा महिलांनी मला कमेंट करावे. मी प्रयत्न करणार की त्यांची सर्व प्रश्नांची उत्तरं मी सोडू शकू. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा असं टोटल 3000 रुपये GR आता 8 तारखेला पडणार आहे. तेव्हाच आपल्याला कळणार. तरीसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला लगेचच कळणार की कधी तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे पोहोचले जाणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, मला कमेंटही करू शकता. तुम्हाला ज्या पण तुमचे प्रश्न असेल ते मी प्रयत्न करणार तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे. आता तुम्हाला 8 तारखेला माहिती पडणार की GR आल्यानंतरच तुम्हाला 18वा आणि 19वा हप्ता तुमच्या बँक खात्यांमध्ये कधीपर्यंत पोहोचला जाणार आहे. तर आणि बाकी ज्या राहिलेल्या महिला आहेत की ज्यांच्या बँक खात्यांमध्ये आजूपर्यंत पैसे आलेले नाही, त्यांनी KYC अप्लाय करताना काहीतरी चुका केल्या असेल किंवा काहीतरी त्यांची गडबड झाली असेल फॉर्म भरताना किंवा KYC करताना आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा OTP वगैरे हे कोणत्याही गोष्टी चुकू शकतात, त्या झाल्या असणार किंवा त्यांचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित मॅच झालेले नसणार. अशा खूपच भरपूर अशा बाबती आहेत की ज्यामुळे पण त्या लोकांनी तुमचे KYC रद्द केलेली असेल. कारण की पर्सनली मी सांगू तर मी KYC स्वतः माझी केलेली आहे आणि मला 1500 रुपये हे नोव्हेंबर महिन्याचे 3 तारखेला आलेले आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवून पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे की ज्या महिलांचे 1500 रुपये आलेले नसेल नोव्हेंबर महिन्याची, त्यांनी कशा पद्धतीने KYC केली आहे किंवा त्या KYCला एडिट करून त्या अप्लाय करू शकतात आणि त्यांचे पैसे पण त्यांना मिळू शकणार. आणि तुमचे डॉक्युमेंट्स पण जे काही असेल ते व्यवस्थितरित्या तुम्ही अपलोड करू शकता. जे पण फेक डॉक्युमेंट असेल तशा महिलांना ही योजनेचा लाभ मिळू शकत नाही किंवा त्यांना सरळ अपात्र ठरवलं जाणार आहे. म्हणूनच तुम्ही व्यवस्थितरित्या KYC करा आणि फॉर्म पण फिलअप केला असेल तेव्हा ज्या डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय केले असेल तेच डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करा आणि तेच आधार कार्ड यूज करा आणि तेच वडील किंवा पतीचे आधार कार्ड यूज करा.
जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल लाडकी बहीण योजनेच्या, तेव्हा तुम्ही पती किंवा वडिलांचं आधार कार्ड दिलं असेल सोबत, त्या पद्धतीनेच तुम्ही आत्ता पण KYC करताना त्यांचं आधार कार्ड द्यावं आणि ही योजनातर्फे तुम्हाला लाभ मिळण्याचं सुरुवात चालूच राहणार पुढे. आणि आता तर नोव्हेंबर महिन्याचे हप्ते हे 1500 रुपये भरपूर अशा महिलांना आलेले आहेत. ज्या महिलांना नाही आलेले त्यांची भरपूर काहीतरी चूक झाली असेल KYC करताना, म्हणून त्यांची पैसे थांबलेले आहेत. तर त्यांनी KYC व्यवस्थितरित्या पूर्ण करा. आणि मी प्रिव्हियस व्हिडिओ पण टाकलेला आहे, KYCच्या पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही KYC करू शकतात. तर तशा पद्धतीने तुम्ही KYC करा आणि तुमच्या बँक खात्यांमध्ये तुमचे 1500 दर महिन्याचे हप्ते येतीलच. आणि मकर संक्रांतीच्या पहिले तुम्हाला माहिती पडणार की डिसेंबर महिन्याचा हप्ता पण तुमच्या बँक खात्यांमध्ये पोहोचला जाणार आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब पण करू शकतात आणि तुमचे जे काही प्रश्न असेल ते मी सोडवण्याचा प्रयत्न पण करणार. थँक्यू सो मच.